शुभविवाह या मालिकेच्या 21 ऑक्टोबरच्या भागामध्ये आता भूमीने जबरदस्त निर्णय घेतलेला आहे। या सगळ्यामध्ये आकाशचे, घरच्यांचे आणि सगळ्यांचे डोळे उघडण्यासाठी स्वाभिमानी भूमी आता आपला पॉइंट पटवून हे घर सोडून निघून जाऊन आता या सगळ्यामध्ये स्वतःच्या स्वाभिमानासाठी लढणार आहे। 21 ऑक्टोबरच्या भागामध्ये सकाळी भूमी उठते आणि ती आकाशकडे पाहते। तिला आकाशकडे पाहिल्यावरती आदल्या रात्रीचा प्रसंग आठवतो। आपल्यामुळे बिचाऱ्या आकाशला खूपच त्रास होत आहे, म्हणजे आकाशला आपल्यामुळे किती मानसिक त्रास होत आहे, आपण त्याला खूप त्रास देत आहोत हे तिला आदल्या रात्रीची घटना आठवते। आणि त्यानंतर भूमी आता मनातल्या मनात आकाशची माफी मागते। आकाश, खरंच मला माफ कर, मी न या सगळ्यामध्ये तुला खूप खूप दुखावलेलं आहे असं म्हणत भूमी आकाशची माफी मागायला लागते। त्याच वेळेला मनातल्या मनात ती माफी मागत असताना अचानक तिचं लक्ष जातं आपल्या हातातल्या त्या दोऱ्याकडे, जो दोरा केशव गुरुजींनी दिलेला असतो। ती तो दोरा इकडे तिकडे करत पाहते तर तो दोरा तिला कुठेच दिसत नाही। मग भूमी खूप पॅनिक होते आणि आता मनातल्या मनात आकाशची माफी मागणारी भूमी अचानकपणे पॅनिक होत आकाश उठ, आकाश उठ असं म्हणत ओरडायला लागते। आकाशला कळत नाही की नक्की भूमीला काय झालंय। तो आता उठतो, भूमी भूमी काय झालं? यावरती भूमी म्हणते माझ्या हातामधला गंडा गायब आहे। आकाश म्हणतो असं कसं गंडा गायब होईल? यावरती भूमी म्हणते बघ ना, बघ माझ्या हातामध्ये कुठे गंडा तुला दिसतोय का? आकाश उठ ना, तो गंडा बघ ना कुठे गेलाय ते असं म्हणत भूमी आकाशला उठवते आणि या सगळ्यामध्ये गंडा शोधायला लावते। त्याच वेळेला इकडे आता आकाश सुद्धा उठतो आणि तो गंडा शोधायला लागतो। आकाश आणि भूमी दोघेही जण गंडा शोधत असतात। तोपर्यंत इकडे आता भूमी खूपच पॅनिक होते आणि ती विचार करते काहीतरी गडबड आहे, हा गंडा असा निघाला नाहीये, हा कुणीतरी गंडा माझ्या हातातून काढून घेतलेला आहे असा विचार भूमी करते आणि ती पॅनिक होऊन इकडे तिकडे आता गंडा शोधायला लागते। आकाश तिला या सगळ्यामध्ये मदत करायला लागतो। आकाश तिला मदत करत असतो आणि भूमी तू पॅनिक होऊ नको। भूमी म्हणते आकाश, हा जर का गंडा हरवला तर केशव गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे आपल्या बाळावरती संकट ओढवेल का? आकाश म्हणतो अजिबात नाही, तू नको तो विचार करू नकोस बरं असं म्हणत आकाश तिला शांत करतो। आकाश भूमीला शांत करतो। या सगळ्यामध्ये आता मात्र आकाशला सुद्धा खूप वाईट वाटत असतं की या सगळ्यामध्ये भूमीची अवस्था खूप बिकट झाली। एवढ्याशा गंड्यामुळे भूमी आता स्वतःलाच त्रास करून घेते आहे आणि तो म्हणतो भूमी अगं असं काही होत नाहीये ग, त्यांनी जरी सांगितलं असलं ना तरी आपल्या स्वतःवरती विश्वास आहे की नाही? आपण आपल्या बाळाची व्यवस्थितरित्या काळजी घेऊ शकतो। कुठेतरी गंडा पडला असेल आणि कुठेतरी, आणि आता भूमी सांगायला लागते कुणीतरी मुद्दाम तो गंडा काढून घेतलाय। यावरती आकाश म्हणतो भूमी अगं या घरामध्ये मुद्दाम गंडा काढायला कोण येणार आहे? तू मला एक गोष्ट सांग, आपल्या घराचं मेन गेट बंद आहे, सगळ्या खिडक्या बंद आहेत आणि आपला गंडा आपल्यासाठी महत्वाचा आहे, तो इतर कुणासाठी का महत्वाचा असेल? त्यांच्यासाठी साधा तो धागा आहे ग, त्याची काय किंमत? आणि तो धागा काढायला कोण कशाला येईल भूमी असं म्हणत आकाश आपल्या पॉइंट ऑफ व्ह्यूने बोलत असतो। पण भूमीला माहिती असतं की कुणाला हा धागा काढून आता फायदा होणार आहे आणि कुणाला तोटा होणार आहे। तोपर्यंत इकडे पौर्णिमा रागिणीकडे येते। रागिणीकडे आल्यावरती पौर्णिमा म्हणते आई मी गंडा तर काढून आणलाय, पण ह्याचं करायचं काय? आपल्याला ह्या गंड्याचा काय उपयोग आहे? रागिणी म्हणते तू तुझं काम अचूक केलेलं आहेस, आता या सगळ्यामध्ये बाकी डोकं चालवणं थांबव आणि तो गंडा दे इकडे, मी बघते त्या गंड्याचं काय करायचं ते असं म्हणत इकडे आता रागिणी तो गंडा घेते। इकडे भूमी आणि आकाश खूप पॅनिक झालेले असतात। कुशनचे कव्हर, बेडशीट इकडे तिकडे, भूमी तर बेडच्या खाली सुद्धा वाकून आता पाहत असते आणि हे सगळं करत असताना कुठेही तो गंडा दिसत नाही। कुठेही गंडा दिसत नसल्यामुळे मग मात्र भूमी जास्तच पॅनिक होते आणि सगळं घर शोधायला लागते। पण आकाश तिला समजवतो हे बघ आपण केशव गुरुजींना भेटूया, पुन्हा त्यांच्याशी बोलूया, पुन्हा आपण गंडा घेऊ, तू नको बरं काळजी करूस, इतकं सगळं करण्याची काही गरज नाहीये असं म्हणत तो तिला समजवत असतो। पण भूमी शांत होत नसते कारण शत्रू हा घरातलाच आहे आणि त्यामुळे भूमी जास्त पॅनिक होत असते। हे सगळं चालू असताना तिकडे रागिणी आणि भूमी येत, रागिणी आणि आता इकडे पौर्णिमा येते। पौर्णिमा रागिणी आल्यावरती काय गडबड चालले दोघांची असं म्हटल्यावरती आकाश सांगतो अगं केशव गुरुजींनी जो काही गंडा
तो गंडानं हरवला आहे। यावरती आता इकडे रागिणी म्हणते अगं हरवला असेल म्हणजे पडला असेल कुठेतरी। यावरती भूमी म्हणते तो गंडा पडलेला नाहीये, तो कुणीतरी काढून घेतलेला आहे। यावरती मग मात्र रागिणी म्हणते काय काढून घेतलाय, काय चाललंय काय तुझं, म्हणजे हा गंडा काढून कोण घेणार आहे, या सगळ्यामध्ये त्या गंड्याचा कुणाला उपयोग आहे, अगं कुठेतरी पडला असेल बाकी काहीही नाहीये असं म्हणत आता रागिणी भूमीला इकडे आपण सगळ्यांनी मिळून शोधूया म्हणजे आपल्याला तो गंडा कुठे आहे ते भेटेल ना असं म्हणत रागिणी आता इकडे तिकडे गंडा शोधण्याची ऍक्टिंग करता करता मुद्दामच तो गंडा आता इकडे ती बेडच्या खाली टाकते, जेणेकरून दाखवायला आकाशला की भूमी किती पॅनिक होती आहे, भूमी या सगळ्यामध्ये किती स्वतःला त्रास करून घेते आहे हे दाखवण्यासाठी आता इकडे या सगळ्यामध्ये रागिणी तो गंडा बेडच्या खाली टाकते। ज्या वेळेला रागिणी तो गंडा बेडच्या खाली टाकते आणि ती म्हणते भूमी तुला काय वाटते, कुणीतरी तो गंडा मुद्दाम जर चोरला असेल तर त्याचा हेतू तरी काय, काय संशय आहे का तुझा कुणावरती। यावरती आकाश म्हणतो आई कुणावरती संशय असणार, आपण शोधूया बरं असं म्हणत मग मात्र रागिणी इकडे तिकडे शोधण्याची ऍक्टिंग करते आणि स्वतः जो गंडा तिने टाकलेला असतो तो गंडा काढते आणि हा काय आकाश तू बेडच्या खाली बघ बरं, हा बघ हा गंडा दिसतोय ना मला इथे। यावरती आकाश म्हणतो हो भूमी हे काय, मी तुला सांगण्याचा तोच प्रयत्न करत होतो की हा गंडा इथेच आहे। यावरती मग मात्र भूमी म्हणते आकाश अरे आपण पाहिलं होतं की नाही बेडच्या खाली, मी स्वतः बेडच्या खाली पाहिलं होतं, मी बघितलं होतं ते सगळं, तू का बरं असं माझ्यावरती विश्वास ठेवत नाहीयेस। यावरती आकाश म्हणतो जाऊ दे ना भूमी, काय करायचंय आपल्याला, काय महत्वाचं होतं की तो गंडा हरवलाय, तो गंडा हरवलाय ही गोष्ट महत्वाची होती, तर आपल्याला तो गंडा आता सापडलाय ना, मग आता या सगळ्यामध्ये कोणत्याही प्रकारचा आता आपण त्रास करायचा नाही, हा तू गंडा घाल बरं आणि आता विचार करू नकोस असं म्हणत इकडे आता आकाश भूमीकडे तेवढं फारसं लक्ष न देता आता या सगळ्यामध्ये तो गंडा तिला घालायला लावतो। आता मात्र भूमी विचार करते या रागिणीच्या नादी लागण्यात काही अर्थ नाहीये आणि ती तो गंडा पुन्हा एकदा घालते। तो गंडा घातल्यावरती आता मात्र रागिणी तिला इशारा करते आणि आता इशारा करून रागिणी निघून जाते। भूमी विचार करते या बाईच्या नादी लागण्यात तसा काही अर्थच नाहीये, म्हणून भूमी या सगळ्यामध्ये आता मात्र निघून जाते। इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी आकाश आणि भूमी खाली येतात। ज्या वेळेला आकाश आणि भूमी दुसऱ्या दिवशी खाली येतात त्यावेळेला इकडे अभिजित आणि अथर्व ऑफिसची कामं करत असतात। यावरती अभिजित सांगत असतो आकाश बरं आहे ना आता भूमीची तब्येत। यावरती आकाश म्हणतो हो आता भूमीला बरं वाटतंय आणि त्यावरती अथर्व म्हणतो भूमीताई तुला बरं वाटतंय ना। भूमी म्हणते हो आता मला बरं वाटतंय। तोपर्यंत इकडे आता आकाश आणि भूमी दोघ जण देवी आईच्या इकडे येतात, नमस्कार करतात, तितक्यात मानसी आता आलेली असते। मानसी येऊन मागून आता भूमीला मिठी मारते आणि भूमी खूप खुश होते, म्हणू तू आलीस। यावरती मानसी म्हणते कधी एकदा तुला भेटते असं मला झालं होतं, म्हणजे या सगळ्यामध्ये जी आनंदाची बातमी मला मिळाली ना ती बातमी पाहिल्यावरती मला तुला कधी एकदा मिठी मारते असं झालं होतं। ताई तू तर माझं डबल प्रमोशन केलेलं आहेस, म्हणजे मी मावशी पण झाले आणि मी काकी सुद्धा झालेली आहे असं म्हणत ती भूमीचं कॉंग्रॅच्युलेशन्स करते आणि तिला मिठी मारते। हे सगळं चालू असताना भूमीला आपली जवळची व्यक्ती आपली बहीण जिला आपण आपल्या मनातली गोष्ट सांगू शकतो ती आल्यामुळे खूपच आनंद झालेला असतो आणि आनंदाच्या भरामध्ये भूमी सुद्धा खूप खुश होते। तोपर्यंत इकडे आता अथर्व म्हणतो वा वा, म्हणजे आता तुझं जर का डबल प्रमोशन झालं तर माझं पण डबल प्रमोशन, मी पण मावशा आणि काका। यावरती अभिजित म्हणतो बावळटेस करे, मावशा बिवशा काही नसतं, मावशीच्या नवऱ्याला सुद्धा काकाच म्हणतात आणि आता तू दोन्हीकडून काकाच आहे, डबल बिबल प्रमोशन काही नाही। यावरती मग मात्र अथर्व म्हणतो तुला बरं सगळ्या गोष्टी माहिती। अभिजित म्हणतो तुझ्यापेक्षा नक्कीच जास्त मला माहिती आहे। असं दोघांचं बोलणं चालू असताना इकडे आता मानसी सांगायला लागते भूमिताई मला न आजींकडून कळलं होतं की तुला हे असं त्रास होतोय, मला माहिती आहे की या सगळ्यामध्ये तुला त्रास देणारी व्यक्ती कोण आहे, म्हणून मला तुझ्याजवळ लवकरात लवकर यायचं होतं, जेणेकरून या सगळ्यामध्ये मी तुझ्या जवळ येऊन तुला आता मी सपोर्ट करेन, तू काळजी करू नकोस, मी आलेली आहे, काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये मी तुझ्या सोबत कायम राहणार आहे असं म्हणत मानसी भूमीला मिठी मारते। भूमीला खरंच या मिठीची या आधाराची खूप गरज असते। आता मात्र मानसीला मिठी मारून भूमी सुद्धा रडायला लागते
आणि आता इकडे मानसी सांगते आता रडायचं नाहीये, मी सोबत आहे की नाही, आपण आता लढायचं, सगळं काही ठीक होणार आहे. तोपर्यंत इकडे आता दोघींचं बोलणं चालू असताना अथर्व म्हणतो बघितलं म्हणजे आल्यापासून फक्त बहिणीला चिटकून राहिलेली आहे, माझ्यासोबत बोलायला तर तिला वेळच नाहीये, बहीण मिळाली ना तर आता माझ्यासोबत कशाला बोलेल असं म्हणत तो आता मुद्दामच तिला चिडवायला लागतो. त्यावरती मग मात्र मानसी म्हणते का रे, म्हणजे याच्या आधी लग्नाच्या आधी 3-3 तास व्हिडिओ कॉलवरती आपण बोलत बसायचो नाही का. यावरती अथर्व चिडतो आणि म्हणतो की बरोबर आहे, सगळ्या अख्ख्या जगाला ओरडून ओरडून सांग की आपण 3-3 तास बोलायचो, 3-3 तास बोलायचो असं म्हणत तो आता तिच्यावर चिडतो. अभिजित म्हणतो का आम्हाला काही माहित नाही असं वाटतंय का, तुम्ही 3-3 तास बोलायचं हे आम्हाला सगळं माहिती आहे असं म्हणत अभिजित दोघांनाही चिडवायला लागतो. त्यावरती मानसी म्हणते तुम्हाला माहिती आहे, अथर्व म्हणतो काय तुम्हाला हे सगळं माहिती आहे. यावरती आता मात्र इकडे दोघं जण काहीच बोलत नाही. अभिजित म्हणतो तुम्हाला काय वाटतं, तुम्ही काय करायचात हे आम्हाला माहित नाहीये का असं म्हणत अभिजित दोघांना चिडवत असतो आणि दोघं जण एकमेकांसोबत भांडत असतात. त्यानंतर मग मात्र भूमीच्या सोबत आता मानसी तिकडे जाते. मानसी गेल्यावरती ती म्हणते ताई, या घरात ज्या घडामोडी घडतायत ना, या घडामोडी अजिबात या आपोआप घडत नाहीये, कोणीतरी या नक्की घडवतंय हे मात्र नक्की, आणि या सगळ्यामध्ये रागिणी आत्याचा हात असणार आहे ते म्हणजे खरंच, आणि त्यामुळे आता तुला सावध राहायला लागणार आहे. आणि तू या सगळ्यामध्ये सावध राहा इतकंच नाही तर या रागिणीची आणि पौर्णिमाची कारस्थानं आपण दोघी मिळून उघडी करायची आहेत. यावरती भूमी म्हणते खरं सांगू का मनू, तर या सगळ्यामध्ये ज्या वेळेला तो गंडा हरवला ना तेव्हाच मला खूप टेन्शन आलं होतं, आणि त्यानंतर तो गंडा तिकडे सापडला, इथूनच रागिणी आत्या खूप मोठा डाव खेळायला सुरुवात करतायत. आणि या सगळ्यामध्ये मला खूपच भीती वाटते आहे, कारण या काही कमी जास्त करतील तर. यावरती मानसी म्हणते तू काळजी करू नकोस, हे बघताई आपण ना आता अलर्ट राहायचं आहे. तोपर्यंत तिकडे पौर्णिमा येते. पौर्णिमा म्हणते अगं मला ना औषधं सापडत नाहीयेत, आजींची औषधं कुठे सोडलेली आहेत किंवा कुठे ठेवलेली आहेत ती औषधं मला सापडत नाहीयेत. यावरती मग आता इकडे भूमी सांगते पौर्णिमा 1 मिनिट, मानसी तू एक काम कर बरं, तू जा ती औषधं बघायला आणि तोपर्यंत मी स्वयंपाक खोलीमध्ये जाते. यावरती आता इकडे मानसी म्हणते ताई तू एकटी का बरं जाशील, तू एकटी जाऊ नकोस, मी सुद्धा आता मात्र इकडे तुझ्यासोबत खोलीत येते. आणि त्यावेळेला भूमी सांगते अगं नको, मी एकटी स्वयंपाक खोलीत जाईन, तू जा बरं, तू जा आणि या सगळ्यामध्ये आता आजींची औषधं शोधून दे आणि मग तू ये माझ्यासोबत किचनमध्ये, तोपर्यंत मी किचनमध्ये आहे असं म्हणत पौर्णिमा सोबत मानसी निघून जाते. मानसी पौर्णिमेसोबत निघून गेल्यावरती भूमी इकडे किचनमध्ये येते. भूमी किचनमध्ये आल्यावरती पाहते तर काय, रागिणीने आता मात्र भातामध्ये विष मिसळत असते आणि ती सांगते हे या आईचं शेवटचं जेवण. आता मात्र भूमी हे सगळं पाहते आणि नाही, आता या सगळ्या विरुद्ध आवाज नाही उठवला तर मात्र ही आत्या काहीही करू शकते. तितक्यात रागिणी येते आणि आता रागिणी सांगते आकाश हे घे, म्हणजे भूमीची कालपासून तब्येत बरी नाही आहे ना, त्यामुळे तू भूमीसाठी हे घे, मी भात आणि छानपैकी दूध भात कालवून दिलेला आहे, थोडंफार खाल्लं ना तर पोषक तिच्या पोटामध्ये जाईल आणि त्यामुळे जरा तरी तिला बरं वाटेल, थोडंसं खाल्ल्याशिवाय सोडू नकोस बरं का, तिला खायला लाव म्हणजे लावच असं म्हणत रागिणी मुद्दाम भूमी समोर ते सगळं देते. त्यानंतर मग मात्र आता इकडे आकाश ते घेतो आणि भूमी थोडंसं खा बरं, हे तुझ्यासाठी पोषक आहे. बराच वेळ भूमी हे सगळं बघते आणि आता मला हे अजिबात नको आहे, मला हे अजिबात नको आहे. आणि त्याच वेळेला भूमी हे सगळं बोलत असताना रागिणी ऐकत असते आणि त्यामुळे आता भूमी अधिकच चिडते. आणि या सगळ्यामध्ये भूमी सांगते आकाश तुला जर का मला मारायचंच आहे ना तर तू हे जेवण नको देऊस मला, हे पोषण नाही, हे विष आहे विष, तुझ्या हाताने मरण आलं तरी मला चालेल, तू मला एकदाच मारून टाक, मला मारून टाकणार ना, आणि त्यामुळे आता मात्र तू मला मारून टाकलं तर मात्र आता इकडे या सगळ्यामध्ये बरं होईल, हे सगळं खाण्यापेक्षा तुझ्या हातून मरण आलं ना तर मला बरं वाटेल. आजीला कळत नाहीये या सगळ्यामध्ये आणि आता ही भूमी असं का बोलते, त्यामुळे आजी पण हादरते, आकाश पण हादरतो, सगळेच हादरतात. आकाश म्हणतो काय चाललंय भूमी, अगं त्या केशव गुरुजींनी
हे सांगितल्यामुळे आता मात्र तू इतकी पॅनिक झालेली आहेस ना की तुला कळतच नाहीये की तू काय करते आहेस ते. अगं तू असं काय करतेस. यावरती भूमी म्हणते, हो आकाश, हे सगळं असंच आहे. म्हणजे तुला कळत नाहीये आणि मला सुद्धा कळत नाहीये की माझ्या आणि माझ्या बाळावरती जे काही संकट आले त्यामध्ये माझा नवरा माझी मदतच करत नाहीये. हे जर का असं असेल ना तर माझ्या मनातल्या गोष्टी सांगायला मी कुठे जाऊ. आकाश म्हणतो, कसलं संकट, काय संकट, तू कशाबद्दल बोलतेस, काय बोलतेस. असं म्हणत इकडे आता रागिणीचं सगळं कारस्थान भूमी सांगते की या भातामध्ये आत्याने विष मिळवले. आता आकाशला धक्का बसतो. काय बोलतेस तू भूमी, तू जे काही बोलतेस त्याला काही आगापिछा आहे का. या सगळ्यामध्ये तुझ्या बोलण्याला काहीतरी हे आहे का. यावरती भूमी म्हणते, हो मी स्वतः पाहिले. असं म्हटल्यावरती मग मात्र आकाश आता इकडे भूमी सांगते, जो यांनी मला भात दिला याच्यात विष आहे आणि हाच भात यांना खायला लावा. असं म्हटल्यावरती आकाश म्हणतो, खाईल ना आत्या. आत्या, माझा तुझ्यावरती पूर्णपणे विश्वास आहे, पण तू या सगळ्यामध्ये हा भात खाऊन दाखव. कारण भूमी खूप चिडलेली असते, पॅनिक झालेली असते आणि त्यामुळे आकाशकडे कोणताही पर्याय नसतो. चिडलेल्या भूमीच्या समोर आता आकाश रागिणीला तो भात खायला लावतो. रागिणी म्हणते, आकाश अरे असं काय करतोस. यावरती आकाश म्हणतो, आई माझा तुझ्यावरती पूर्णपणे विश्वास आहे, पण मला तुला निर्दोष सिद्ध करायचं आहे आणि त्या कारणासाठी तू हा भात खाणं आवश्यक आहे. असं म्हणत आता तुला माझ्या बाजूने उभं राहायला लागेल. काहीही झालं तरी माझी बाजू समजून घे. माझी खूप घुसमट होत आहे. म्हणजे या सगळ्यामध्ये माझा नवरा जर का माझी बाजू ऐकूनच घेत नसेल तर मी कुणाकडे जाणार. यावरती मग मात्र आता इकडे रागिणी तो भात खाते. म्हणजे तिने याच्यामध्ये विष टाकलेलंच नसतं, फक्त भूमीला अडकवण्यासाठी हे सगळं केलेलं असतं आणि त्यामुळे ती तो भात खाते. भात खाल्ल्यावरती भूमी आता इकडे चुकीची सिद्ध होते आणि मग भूमी घरच्या सगळ्यांची माफी मागत असते. आजी, मला माहिती आहे तुम्हाला आत्ताच्या घडीला माझ्यावरती विश्वास बसणार नाहीये, पण तरी सुद्धा मी खरी आहे हे सत्य मी सिद्ध करणार आणि त्याच वेळेला मी स्वतःला निर्दोष सिद्ध करेन. तोपर्यंत मी हे घर सोडते. या आधी सुद्धा आकाशच्या सपोर्टमध्ये मी दर वेळेला उभी होते. आता सुद्धा आकाशच्या सपोर्टसाठी मी हे सगळं करत आहे आणि त्यामुळे आता सुद्धा मी मला निर्दोष सिद्ध करेन, तेव्हाच घरात येईन. असं म्हणत भूमीने घर सोडलेलं असतं. आता भूमी स्वतःला निर्दोष कशी सिद्ध करणार पाहणं रंजक ठरणार.